मंडळी, आपली संस्कृती अत्यंत प्राचीन आहे। हजारो ऋषी मुनी या देशात होऊन गेले। जंगलात राहून त्यांनी विविध प्रकारच्या साधना या केल्या। साऱ्या निसर्गावर त्यांनी प्रेम करायला शिकवलं। महर्षी व्यासांनी जन्मेजय राजाला तुळशीचे आख्यान सांगितले। ते म्हणाले की ज्याच्याद्वारी तुळशी असते ते घर खरोखर धन्य धन्य होय। तुळशीची पूजा करणारे लोक पुण्यवान असतात। त्यांच्या मनात अपवित्र विचार येत नाहीत। तुलसी पूजनाने भगवान श्रीकृष्ण सुखी होतात। रोज तुळशीला पाणी घालणारे कधीही दुःखी होत नाहीत। तुळशीची पूजा करणारे श्रीकृष्णाला पूज्य असतात। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी भक्तांच्या हृदयात मंदिरात राहतो, साधू संतांच्या संगतीत राहतो आणि जिथे तुळशीचे मनोभावे पूजन केले जाते तिथे माझे वास्तव्य हे अखंड असते। वैकुंठाची तुळस ही संतांनी पृथ्वीवर भूलोकी आणली। श्रीकृष्णास अतिशय प्रिय तुळस ही असते। कार्तिक शुद्ध द्वादशीस रुक्मिणीने श्रीकृष्णास वरिले, त्यावेळेपासून तुळशी विवाहाची प्रथा निर्माण झाली। भारतात सर्वत्र हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे। जर आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करावी। ती वस्तू आपल्या इष्ट देवतांकडे पोहोचवण्याचं काम तुळशी माता ही करत असते। दिवाळी संपली की सर्वांनाच वेध लागतात ते तुळशी विवाहाचे। दिवाळी सण झाल्यावर तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते। घराच्या अंगणातील वृंदावन सजवले जाते। कुंड्या किंवा वृंदावन असतील तर त्यांना रंगरंगोटी केली जाते। त्यावर राधाकृष्णाची चित्र लावली जातात। कार्तिक शुद्ध एकादशी पासून तर कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुहूर्त हा असतो। तर तुळशीचे दर्शन पापनाशक असून तिची पूजा व विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते व मोक्षही प्राप्त होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करावा, मुहूर्त काय असेल, त्याचप्रमाणे तुळशी विवाह कधी करावा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। शुभ कार्यांची सुरुवात तुळशी विवाहानेच म्हणजेच देव उठणे एकादशीपासून होत असते। हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं। कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला भगवान विष्णूंच्या तुळशी मातेशी विवाह होतो। तर कार्तिक महिन्यात येणाऱ्या देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात असे मानले जाते। काही लोक द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करतात। तर या वर्षीचा मुहूर्त काय आहे व विवाह कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी प्रारंभ होणार आहे। तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 समाप्त होईल। त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळामध्ये आपण तुळशी विवाह साजरा करावा। याशिवाय 3, 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळामध्ये आपण तुळशी विवाह संपन्न करू शकतो। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपत असतो। तसेच तुळशी विवाहाची समाप्ती 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा देखील आहे। पण बरेच लोक द्वादशीलाच तुळशी विवाह करत असतात। तर मंडळी, तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य आपण थोडक्यात पाहून घेऊयात। श्री गणेशांची मूर्ती, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, तसेच सर्व देवी देवतांची एक सुपारी पूजेत आपण घ्यावी। तसेच बाळकृष्णाची मूर्ती जी आपल्या देवघरात असते तीही आपण घ्यावी। हळदी कुंकू, अक्षदा, पाणी, पंचामृत, हळकुंड, अष्टगंध, अंतरपाट, एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा हे सर्व साहित्य आपण घ्यायचे आहे। त्याचबरोबर जानव्यांचा जोड, लाल पिवळ्या अक्षदा, लाह्या, 4 ऊस, बोरे, चिंचा, फळं, नागवेलीची पानं, सुपाऱ्या, खोबरं, बदाम, तुळशीची कुंडी इत्यादी साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार असतं। भगवान विष्णूंचा फोटो तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी पिवळा पितांबर पण आपण वस्त्र म्हणून घ्यावा। एक तांब्याही घ्यावा। कलश स्थापनेसाठी कलशाचे संपूर्ण साहित्य आपण घ्यावे। 2 हार घ्यावीत। नागवेलीची पानंही आपण घेणार आहोत। त्याचबरोबर ओटीचं संपूर्ण साहित्यही आपण घ्यावं। त्यामध्ये सौभाग्य अलंकारही घ्यावेत। मणी, मंगळसूत्र, जोडवे, हिरव्या बांगड्या, करंडा, नवीन वस्त्राचा तुकडा, त्याचबरोबर रांगोळी, अष्टगंध, चौरंग, पाट हे सर्व साहित्य आपण पूजेसाठी आपण घेणार आहोत। तुळशीच्या आजूबाजूला आपण रांगोळी काढावी। त्यावर हळदी कुंकू व्हावे। आपल्या घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी आपण करायची आहे। तिला छान सजवायचे आहे। नवं कोरं ब्लाऊज पीस घेऊन तुळशीला आपण साडी नेसवावी। तुळशी विवाह हा सायंकाळीच केला जातो। तुळशीची कुंडी असेल तर त्यावर तुम्ही ओम कृष्णाय नमः हे लिहू शकता। विवाहाच्या आदल्या दिवशी
केळवण म्हणून गोड पदार्थ बनवावा व त्याचा नैवेद्यही तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता। तुळशीमध्ये बोरे, आवळे, चिंचा हे आपण ठेवायचं आहे। तुळशी वृंदावनाच्या बाजूला ऊस लावावे, दाराला तोरण बांधावे। मांडो म्हणून ऊसाची किंवा दांड्यांची खुपटीही तयार केली जाते। पूजेचे उपचार समर्पण म्हणून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळशी यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून तुळशी विवाह हा संपन्न केला जातो। जे आपले सौभाग्य अलंकार आहेत त्यांच्या साह्याने तुळशी मातेला आपण सजवायचं आहे। तुळशी हे दिसायला साधे सोपे रोपटे असले तरी सर्व भारतीयांसाठी ते अत्यंत पवित्र मानलं जातं। प्रत्येक पूजेमध्ये नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवत असतो, त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाही असे मानले जाते। नवमी दशमीचे व्रत पूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणांना दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। स्नानानंतर तुळशीला पाणी देणं अत्यंत शुभ व आरोग्यासाठी देखील ते उत्तम मानलं जातं। तुळशीमुळे तिच्या आसपासची हवा देखील शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र होत असते। तुळशीपत्राचा अर्कही बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय मानला जातो। अशा प्रकारे तुळशीला छानसं सजवून आपण घ्यावं। इथे आपण चौरंगावर भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे। त्यानंतर थोडे अक्षता घेऊन त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यावा। अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचे आहे व तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। दिव्याला हळदी कुंकू वाहून पूजेला आपण सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यावे व आधी आपण कलशाची स्थापना करून घ्यावी। कलशाचे संपूर्ण साहित्य आपण कलशामध्ये टाकावे आणि अक्षतांचं आसन करून त्यावर कलश स्थापन करावा। नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानंही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर श्रीफळ ठेवावं। देवपूजेत श्रीफळाला खूपच महत्त्व आहे। कलशावर कुंकवाचे स्वस्तिक काढून कलशाची मनोभावे आपण पूजा करून घ्यावी। कलशाची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा होय। त्यानंतर आचमन करावं। ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून आपण पाणी ताम्हणात सोडावं। घरातील सर्व देवतांना स्मरण करून पूजेला आपण सुरुवात करावी। सर्वप्रथम आपण श्री गणेशांची पूजा करून घ्यावी। जर तुम्ही देवघरातील देवांची पूजा केली असेल तर वेगळी पूजा मांडायची काही एक आवश्यकता नाही। श्री गणेशांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक घालून घ्यावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा रीतीने जोडविड्याच्या पानावर श्री गणेशांची स्थापना आपण करावी। त्यांना हळदी कुंकू, गंध, फूल, अक्षदा, धूपदीप दाखवावा। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलाही अभिषेक करून आपण घ्यावा। त्याचबरोबर सर्व देवी देवतांची एक सुपारी आणि कुलदेवतेची अशी सुपारीही आपण पंचोपचारे पूजा करून पूजेमध्ये ठेवावी। त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यावा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप आपण अभिषेकादरम्यान करावा। त्यानंतर सुंदर कपडे अलंकार परिधान करून त्यांची जोडविड्याच्या पानावर स्थापना करून घ्यावी। बाळकृष्णांना हळदी कुंकू, अष्टगंध, फूल, दीपधूप दाखवावा आणि मनोभावे पूजाही करावी। त्यानंतर तुळशी मातेचीही पूजा करावी। बऱ्याच ठिकाणी माता तुळशी व बाळकृष्ण यांना चळती हळद देखील लावली जाते। जी तुळशीची पानं आहेत त्यांना ओली हळद ही लावली जाते आणि बाळकृष्णांना देखील ती हळद लावली जाते। तसेच सुंदर वस्त्र आणि अलंकारही आपण परिधान करावीत। हारही अर्पण करावा। तसंच गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जी उपलब्ध फळं असतील तीही तुम्ही ठेवू शकता। तुळशी मातेची खणा नारळाने ओटी आपण भरावी। त्यात मणी, मंगळसूत्र, करंडा, जोडवे, हिरव्या बांगड्या, नवीन वस्त्र अशा प्रकारे ओटीचं संपूर्ण साहित्य आपण घ्यावं। घरातील सर्व मंडळींच्या हातात फुलं आणि अक्षता देऊन त्यानंतर मंगल अष्टक म्हणावी। तुळशी माता व भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगल अष्टक म्हणायचे आहेत किंवा तुम्ही यूट्यूबवरही ते लावून घेऊ शकता। त्यानंतर जी फुलं आणि अक्षता आपण घेतलेली होती ती आपण अर्पण करावी। त्यानंतर उपवर मुलीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर मुलाने किंवा घरातील मंडळींपैकी तुळशीलाही हार हा आपण घालावा। हा विधी पती पत्नीने केला तरीही चालतो। त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने ओटीचे संपूर्ण साहित्य तुळशी मातेला अर्पण करावं। ज्यांना कुणाला हे विधी शक्य नसतील त्यांनी अलंकार समर्पण केले तरीही चालते। यानंतर श्री गणेशांची, माता लक्ष्मी व बाळकृष्णांची आपण आरतीही म्हणावी। या दिवशी माता तुळशीसह भगवान श्री विष्णूंची शालिग्राम अवताराचाही विवाह आयोजित केला जातो। या दिवशी हा विधी मनोभावे केल्याने जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते।
तसेच वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात। जर एखाद्या माणसाने तुळशी विवाह एकदा केला तर त्याला कन्यादान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते असेही म्हटले जाते। घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असाही या मागचा हेतू आहे। या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील रीत आहे। घरातील सवाष्ण स्त्रीने तुळशीची खणा नारळाने ओटी भरावी। या दिवशी नैवेद्याला दही, पोहे, हरभरा डाळीची उसळ, अनारसे, लाडू असा श्रीकृष्णास आवडणारा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवला जातो। लहान मुलं फटाके, फुलभाज्या उडवून आनंद व्यक्त करतात। तर मंडळी, अशा प्रकारे आपण तुळशी विवाह संपन्न करायचा आहे। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण तुळशी विवाह घरच्या साहित्यामध्ये संपूर्ण पूजाही करायची आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। श्री स्वामी समर्थ।